देहविक्री करणाऱ्या महिला आणि फुटणाऱ्या आमदार खासदारांमध्ये काहीच फरक उरला नाही, अशी जहरी आणि कडाडून टीका काल राज ठाकरेंनी केली। उद्धव ठाकरेंवर एकामागून एक आघात होताच शेवटी राज ठाकरेंनी खुली पत्रकार परिषद घेतली आणि जे नाही ते या फुटणाऱ्या आमदार खासदारांना बोलले। त्यानंतर चर्चा सुरू झाली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता या फुटीची आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जर मैदानावर उतरून लढले तर काही बदल घडू शकतो का? हे दोन भाऊ ते करू शकतात का? बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना जितकं काही शिकवायचंय ते सगळं स्वतः मधलं शिकवलंय असं म्हटलं जातं की बाळासाहेब ठाकरेंची सावलीच राज ठाकरे होते। त्या तुलनेत उद्धव ठाकरे हे नीतिमत्ता, तत्व या गोष्टींना धरून बसणारे होते आणि राज ठाकरे जशास तसे प्रत्युत्तर देणारे। त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले आणि ही लढाई आजपासूनच त्यांनी मैदानावर येऊन लढायला सुरुवात केली तर वातावरण फिरू शकतं। भाजपने सध्या ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्षांना खिळखिळ केलंय ते बघता गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न नक्की विचारला जातोय। ज्या पद्धतीने एक देश एक निवडणूक हा अजेंडा घेऊन भाजप काम करतंय त्याच पद्धतीने देशाची वाटचाल आता एक देश एक पक्ष अशा हुकुमशाहीच्या दिशेने तर होत नाहीये ना। महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पंजाबमध्ये ज्या पद्धतीने नेत्यांची पळवापळवी सुरू झाली आहे ते बघता भाजपला भविष्यात विरोधकांची गरजच उरणार नाही। भाजपमध्येच आता अंतर्गत विरोधक निर्माण होत असल्याचे तर्क लावले जातात। हे विरोधक कोण आणि त्यांना नेमका पक्षातच कोणाला कसा विरोध करायचा आहे हा विषय समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2022चा बंड आणि आता पुन्हा ऑपरेशन टायगरच्या नावाखाली ठाकरेंचे 6 खासदार सचिन अहिर यांच्या रूपाने विधान परिषदेचा आमदार आपल्या गळाला लावत शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का दिलाय। आता शिंदेंचा विधानसभेतल्या ठाकरेंच्या आमदारांवर डोळा आहे। आता याला पुन्हा ऑपरेशन टायगर 3 असं हास्यास्पद नाव देण्यात आलंय। खरं पाहिलं तर हा टायगरचा अपमानच म्हणावा लागेल, कारण वाघाचा आपला एक वेगळा रुतबा असतो। प्राणी असला तरी त्यांची आपली एक तत्व असतात। पोट भरलेलं असलं तर वाघ बाजूला सावध जरी असलं तरी त्यांची शिकार करत नाही। भूक लागेल तेव्हाच तो शिकार करत असतो। परंतु हे असल्या ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दुसऱ्यांचे आमदार खासदार पळवणाऱ्यांची राजकीय भूक कधी भागणार याचं उत्तर स्वतः ब्रह्मदेव सुद्धा देऊ शकत नाही, इतकी यांची भूक दिवसेंदिवस वाढतच चालली। असो, पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांनाच पडलेला प्रश्न होता तो म्हणजे ठाकरे गटाचे जे 6 खासदार फुटलेत ते थेट भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? हाच पॅटर्न पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि बिहारमध्येही कसा दिसून आला? तृणमूलचे आमदार थेट भाजपामध्ये न जाता त्यांनी ज्या पक्षाचं आतापर्यंत अस्तित्वही नव्हतं त्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय का घेतला असावा? यामागे राज ठाकरेंचा थेट ओघ हा अमित शहा यांच्या दिशेने होता। देशात सध्या भाजप जी काही टिकून आहे ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे आणि प्रभावामुळे टिकून आहे। परंतु भविष्यात जेव्हा भाजपमध्ये नेतृत्व बदलाची वेळ येईल तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान पदावर स्वतःचा भक्कम दावा ठोकता यावा म्हणून ते इतर पक्षांमध्ये आपले स्लीपर सेल पेरत असल्याचं जणू राज ठाकरे सुचवू पाहत होते। अमित शहा यांना स्वतःच्या पक्षांतर्गत किंवा राष्ट्रीय पातळीवर जेव्हा पाठिंब्याची गरज भासेल तेव्हा त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे आणि त्यांच्याच कृपेने मोठे झालेले प्रादेशिक डमी नेते त्यांना हवे आहेत। एकनाथ शिंदे हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे। शिंदेंसारखे नेते शून्यातून तयार झालेले नाहीत। त्यांना दिल्लीनं सत्तेच्या आणि यंत्रणांच्या जोरावर दबंग म्हणून प्रस्थापित केलंय, जेणेकरून भविष्यात हे नेते शहांच्या पंतप्रधान पदाच्या दाव्याला बिनशर्त पाठिंबा देतील। भाजपला देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात कोणताही प्रबळ विरोधक शिल्लक ठेवायचा नाही, हा राज ठाकरेंचा आरोप आजची वस्तुस्थिती दर्शवतो। आज सत्तेचा गैरवापर करून विरोधक संपवले जात आहेत, पण जेव्हा समोरचे विरोधक संपतात तेव्हा त्याच पक्षात अंतर्गत नवे विरोधक तयार होतात। हा निसर्गाचा आणि राजकारणाचा नियम आहे। सध्या राजकारणात अमित शहा यांनाच खऱ्या अर्थानं भाजपचा अंतर्गत विरोधक म्हणून पाहिलं जातंय। अमित शहा सध्या भाजप आणि भाजपच्या बाहेर मित्रपक्षांमध्ये ज्या पद्धतीने आपले स्वतःचं नेटवर्क उभं करताय ते बघता भविष्यात मोदींना पर्याय म्हणून ते सक्षमपणे भाजप आणि संघासमोर येऊ शकतात। त्यासाठी त्यांना शिंदेंसारखे नेते प्रत्येक राज्यात हवेत।
अमित शहा यांच्या समोर आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठीच शिंदे देखील वारंवार ठाकरे गटाचे नेते आपल्या गळाला लावून दिल्लीत आपलं राजकीय वजन वाढवताना दिसतायत. लोकप्रतिनिधींची ही खरेदी विक्री पाहून मतदारांमध्ये प्रचंड संताप आहे. राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे की नेत्यांना भविष्यातील चुकीच्या पायंड्याचे भानच राहिले नाही. या गलिच्छ वातावरणामुळे महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीचे काय होणार अशी भीती राज ठाकरेंनीही व्यक्त केली. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाब म्हणजे ठाकरे बंधूंमधील वैचारिक एकमत. भाजप ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा आणि येथील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांचे विचार आता एकाच रेषेत आले आहेत. जर भाजपच्या या आक्रमक आणि फोडाफोडीच्या राजकारणाला आळा घालायचा असेल तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक पक्ष मजबूत होणं अत्यंत गरजेचं आहे. ठाकरे बंधूंनी केवळ मुंबई किंवा MMR क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या युतीचा आणि विचारांचा विस्तार केला पाहिजे. जेव्हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख मराठी नेतृत्व एकत्र येऊन राज्याच्या स्वाभिमानाचा आवाज उठवतील तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील सुजाण मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहील. ही युती केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसेल तर दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या कठपुतली राजकारणाला चपराक देण्यासाठी असेल. इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा दिल्लीने महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा महाराष्ट्रानं दिल्लीचं तख्त हलवून सोडलं आहे. एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांचा वापर करून अमित शहा स्वतःचे जे पंतप्रधान पदाचे मिशन आखत आहेत त्याला शह देण्याची सुरुवात महाराष्ट्राच्या मतपेटीतूनच व्हावी लागेल. राज ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेने मतदारांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना जागे करण्याचं काम केलं आहे. दिल्लीच्या हुकुमशाहीला आळा घालण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्षांचे बळकटीकरण हाच एकमेव आणि अंतिम पर्याय आहे. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबाबत काय वाटतं? जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही लढाई जमिनीवर ग्राउंडवर उतरून लढले, रोज आणि रोज लढत राहिले तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये बदल दिसू शकतो. राज ठाकरेंमध्ये ती ताकद आहे. उद्धव ठाकरेंच्या विचारांचा प्रभाव पडतो. उद्धव ठाकरेंसाठी जमलेली गर्दी मतांमध्येही रूपांतरित होते आणि त्याला जर राज ठाकरेंची साथ मिळाली तर अँगल बदलू शकतो. याबाबत जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.